पुनर्भरण होत नाही, पाण्याचं टेम्परेचर वाढतंय, त्यामुळे हे नैसर्गिक आपत्ती सातत्याने पुढेही भविष्यात येत राहतील. एकदा आपल्याला नियोजन करावं लागेल की या मे महिन्याच्या पंधरवड्यामध्ये किंवाही वादळ होतं तर या पंधरवड्यामध्ये आपल्या पिकाला आपलं संरक्षण कसं करायचं भविष्याच्या दृष्टिकोनाने त्याचा सुद्धा लागेल. काल अचानक जोरदार वादळ आलं. त्या वादळामध्ये आमच्या शेतकरी बांधवांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. पूर्ण जिल्ह्याचा जर विचार केला, महाराष्ट्राचा जर विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास ह्या वादळाने हिसकून घेतलेले आहेत. चोपडा तालुक्याचा जर विचार कराल तर आमचं हे जे आडावत सर्कल आहे, या सर्कलमध्ये जास्त प्रमाणामध्ये वादळ होतं आणि केळीच्या बागा या परिसरामध्ये जास्त आहे. जवळपास 50% केळीच्या बागा ज्या कटायला आलेल्या होत्या की एक महिनाभरामध्ये त्यांची केळी जी होती ती निघणार नव्हती, त्या केळीच्या बागात 50% भुईसपाट झालेले आहेत. दुर्दैव आहे, आमचे शेतकरी बांधव राबतो, कष्ट करतो खूप आणि आता तोंडाशी घास येतो, निसर्ग अशा पद्धतीने हिरावून घेतो. त्याचप्रमाणे पपई असतील, बाजरी असेल, याचंही नुकसान झालेलं आहे. रस्त्याने खूप झाडं पडली, विजेचे खांब पडलेत. या साऱ्या यंत्रणेला काल जेव्हापासून पाऊस चालू झाला, वादळ सुरू झालं तेव्हापासून सूचना दिलेल्या आहेत. तहसीलदार महोदय थोरात साहेबांशी बोलणं झालं. थोरात साहेब आज सकाळपासून माझ्याबरोबर आहेत. प्रांत पोटोले साहेब जे हे सुद्धा सकाळपासून बरोबर आहे आणि सर्वीकडे पंचनामे करत आहेत. कृषी अधिकारी आहेत, BDO साहेब आहेत. कलेक्टर महोदयांशी काल बोलणं झालेलं होतं आणि आदरणीय पालकमंत्री महोदयांनी कालच सूचना दिल्या होत्या की जिथे ते नुकसान झालं आहे त्या संपूर्ण नुकसानीचे पंचनामे करावे. मी शेतकऱ्यांना या माध्यमातून विनंती करणार आहे, आपल्या प्रत्येकाच्या शेताचा पंचनामा होणार आहे. ज्यांचं नुकसान झालं त्यांना नुकसान भरपाई महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा, आपल्या जिल्ह्याचे 3 मंत्री मग गुलाबरावजी पाटील असतील, गिरीशभाऊ महाजन असतील, सावकारे साहेब असेल, या साऱ्यांच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त मदत कशी भेटेल यासाठी प्रयत्न करणार आहोत. फक्त शेतकरी बांधवांना हीच विनंती करणार आहे की आपण पंचनामा करण्यासाठी कृषीचे अधिकारी असतील, तहसीलचे अधिकारी असतील, यांना मदत करा. 72 तासाच्या आतमध्ये आपण विमा कंपनी, ज्यांनी विमा काढला असेल त्यांनी विमा कंपनीकडे आपली कंप्लेंट करायची. नुकसानाचे पंचनामे करत असताना फोटो लोड करायचे, ते लोड करून त्यांना टाकायचे. मी कलेक्टर महोदयांनाही विनंती करेल की आपण या विमा कंपनीवाल्यांना सूचना करा, कारण मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्यामुळे पंचनामे करायला एखाद्या वेळ लागेल किंवा काही वेळेला लाईट नसल्यामुळे ऑनलाईन करताना अडचणी येतील, लिंक भेटत नाहीत, काही वेळेला ती लिंक बंद पाडली जाते. या साऱ्या गोष्टींचा विचार करून मी मंत्री महोदयांना, कृषी मंत्री महोदय कोकाटे साहेबांनाही फोन करून सांगेल की आपण आमच्या या तालुक्यात जे नुकसान झालं यासाठी शेतकऱ्यांना मदतीसाठी आपण जे जे करता येईल सहकार्य ते करावं. तहसीलचे अधिकारी, तहसीलदार थोरात साहेबांनी त्यांना सांगितले, कृषीचे अधिकारी गावामध्ये पंचनामा झाल्यानंतर ग्रामपंचायतच्या कार्यालयावरती ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याची यादी लावण्यासाठी सांगण्यात आलं, सूचना दिल्यात. ती यादी लावल्यानंतर जर चुकून एखाद्या शेतकऱ्याचं नाव त्याच्यात नसेल तर त्या शेतकऱ्याने तातडीने मला किंवा आदरणीय तहसीलदार महोदयांना फोन करायचा. मी ते लागलीच पंचनामा करून ते नाव समाविष्ट करून घेईल. पण कोणी दोघंच कारण नसताना त्याचं काही नुकसान झालं नाही अशा व्यक्तीने मात्र आमच्या या अधिकाऱ्यांना त्रास न देता मदत करावी ही विनंती आपल्या माध्यमातून करणार. नुकसान खूप झालेलं आहे, हे नुकसान भरून निघू शकत नाही. पण शेतकरी बांधवांना विनंती करेल की आपण खचून न जाता, शेवटी हा निसर्गाचा मार आहे, याला आपण नेहमीच सहन करतो, थोडंसं आपलं मन खंबीर ठेवावं ही विनंती या माध्यमातून करतो.